की मंदा आणि मी फिरायला जातो की नाही तेव्हा, किंवा कुठेही अजूनही भाजीवाले काही समजूतदार आहेत काही नाहीत, तर ते त्या अवस्थेबद्दल एकमेकांना खुणावून चिडवतात बरं का. म्हणजे बुटकी आली बघितलीस का, केवढं बुटकं आहे बघितलीस का, काय पोट बघितलीस का तिचं, असं. आणि बायकांचं चिडवण्याचं प्रमाण खूप मोठं आहे, हे तुला खरंच सांगते. पुरुषांचं बरेचदा लक्ष सुद्धा नसतं. बायका एकमेकांच्या कानात एकमेकांना खाणाखुणा करून या वेगळ्या अवस्थेतल्या स्त्री किंवा पुरुषांबद्दल सांगतात आणि हसतात. आणि मी म्हणते, एकदा दचकलात, एकदा फिसकन हसू आलं, ओके. दुसऱ्यांदा हसू आलं, कमी हसू आलं, ठीक आहे. तिसऱ्यांदा तुम्ही पुढे जाऊन विचारणार की नाही की काय ते काय झालं हो, कायमचं आहे का असं, त्याचा काही त्रास आहे का तुम्हाला, ते सुद्धा विचारू का असं विचारून. आता एखादा धडधाकट शरीराचा माणूस दिसला तर मी त्यांना विचारणार, दादा असा लंगडत का चालताय, तुम्ही शर्ट का घाणेरडा घातलाय, असं मी विचारते का. म्हणजे खाजगीपणाचा भंग करण्याचा अधिकार धडधाकट लोक एकमेकांना देत नाहीत, तर माझ्या खाजगीपणाचा भंग करायचा अधिकार तो समस्त जनतेला आहेच. हा कॉन्फिडन्स कुठून येतो.